डोळा मन लंपट कोंडू कोंडू
कोणी धरी न जीवे देह भावे पूजिन प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतना करता घेतलेला अभंग हा महाराष्ट्राचे भूषण देहूचे महासाधू विश्वगुरु जगतवंत जगश्रेष्ठ श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा भगवंताकडे मागणी करणारा 4 चरणाचा गोड असा अभंग चिंतना करता घेतला. विठ्ठल आजचा जो अभंग आपण चिंतना करता घेतलाय या अभंगामध्ये भगवंतांना काही मंगल साधलेले. मंगलाचे 3 प्रकार आहेत. 1 नमस्कार स्वरूप मंगल, 2 वस्तू निर्देश स्वरूप मंगल आणि 3 आशीर्वाद स्वरूप मंगल. म्हणजे काय? ज्याचं चिंतन आपण करतोय, ज्याची भक्ती आपण करतोय त्याला नमस्कार करणं, नतमस्तक होणं याला म्हणतात स्वरूप मंगल. ज्याचं चिंतन आपण करतोय तो दिसायला त्याच्याकडे काहीतरी मागणं याला म्हणतात आशीर्वाद स्वरूप मंगल. काही अभंगांमध्ये 1 मंगल साधलेले आहे, 2 मंगल साधलेले आहेत, पण आजच्या अभंगामध्ये तुकोबरायांनी 1 नाही, 2 नाही, 3ची 3ही मंगल साधलेले. कशावर म्हणाल? पुराव्याशिवाय बोलायचं नाही आपल्याला. अभंगामधून आज जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंत कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे हे सांगताना वस्तू निर्देश स्वरूप मंगल साधलेलं आहे. तुका म्हणे गोजरिया, गोजरा आहे, साजरा आहे, सगुण आहे, या वर्णनावर्ण वस्तू निर्देश स्वरूप मंगल साधलेलं आहे. बर, भगवंताकडे नमस्कार भगवंताला केलेला आहे. विठोबा पाया पडू द्या याच्यावरनं नमस्कार स्वरूप मंगल साधलेले आहे आणि भगवंताकडे काही मागणं मागितलेलं आहे. राहो आता हेची ध्यान म्हणजे आशीर्वाद स्वरूप मंगलही साधलेले आहे. आजच्या अभंगामध्ये आशीर्वाद स्वरूप मंगलही आहे, नमस्कार स्वरूप मंगलही आहे आणि वस्तू निर्देश स्वरूपही मंगल आहे. म्हणजे आजचा अभंग सप्ताहाच्या पहिल्या दिवशी घेतला तरी चालतो, सप्ताहात मध्यभागी कुठं घेतला तरी चालतो आणि सप्ताहाच्या शेवट मागणीला घेतला तरी चालतो. म्हणजे आजचा अभंग 2 in 1 नाहीये तर 3 in 1 आहे. आज जगद्गुरु तुकोबराय भगवंताकडे प्रार्थना करतायत, मागणी करतायत. मागणी करतायत हे कळलंय, तुकोबराय देवाकडे मागतायत हे कळलं. मागणी कधी मागावी माहिती का? आपण भगवंताची सेवा करतो आणि सेवा केल्यानंतर मग ती सेवा 3.5 दिवसाचा सप्ताह असू द्या, 5 दिवसाचा असू द्या, 8 दिवसाचा असू द्या, 7ही दिवस जर आपण सेवा केली, 6ही दिवस सेवा केली तर 6व्या 7व्या दिवशी आपल्याला भगवंताकडे मागण्याचा नैतिक अधिकार निर्माण होतो. त्या अधिकारानुसार आज आपल्याला भगवंताकडे मागायचंय, पण आपल्या मनाने नाही मागायचं. तुकोबरायांना आधाराला घेऊन, तुकोबरायांच्या अभंग आधाराला घेऊन देवाकडे मागायचंय. कारण काय मागावं हे आपल्याला कुठे कळतं? आपल्याला तुम्हाला कळत असेल, पण मला काय मागावं देवाकडे हे कळत नाही. पण कळत नसेल तर ज्यांनी आधी मागितलेले मोठ्यांचा आदर्श घ्यावा लागतो, आपल्या अगोदर त्यांचा आदर्श घ्यावा लागतो. मग तुकोबरायांनी देवाकडे मागितलेले तसं तर संतांना मागणं आवडत नाही, आवडत नाही. कारण त्यांनी सांगितलेलं आम्हाला काही मागणं योग्य वाटत नाही. काही मागणे हे आम्हानुची
तोच आदर्श तुकोबराय म्हणतात आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहे. मागत नाही, पण जर परमार्थाला पोषक असेल तर संतांनी जरूर देवाकडे मागितलेलं आहे. नाही नाही, देवाला पण वाटतं संतांनी माझ्याकडे मागावं. मागण्याचे आस पाहे तुकाकडे, तोही टक लावून पाहतो संतांनी माझ्याकडे मागावं. आज तुकोबराय मागतायत, ते तुकोबराय. काय अधिकार आहे तुकोबरायांचा? तुकाराम महाराज कुणाला म्हणतात माहिती आहे? जाऊ द्या, तुकाराम महाराजांचं उत्तर नंतर पाहू. देव कुणाला म्हणतात माहिती का? देव. देवाची काय व्याख्या आहे? देवपूजा नाही करत का तुम्ही? ओळख नाही का त्याची तुमची? कुणाला म्हणतात देव? यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस स्तुन्वन्ति दिव्यस्तवैर वेदै सांगपदक्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यन्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. यम म्हणजे जिथे, ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस, जिथे इंद्र ब्रह्म चंद्र वरुण मरुत ज्या देवाची पूजा करतात, ज्या देवाला नमस्कार करतात बाकीचे सगळे, तो देव माझ्या तुकोबरायला नमस्कार करतो. नुसता नमस्कार नाही करत, पूजा करतो. साधी पूजा नाही करत देव माझ्या तुकोबरायांची, आदराने पूजा करतो. जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासनी. ते तुकोबराय. हा अधिकार आहे तुकोबरायांचा. देहा सकट ज्यांना वैकुंठाला परमात्मा घेऊन गेलेला आहे ते अधिकाराचे तुकोबराय आहे. त्यांनाही देवाकडे मागणं आवडत नाही, पण त्यांच्या भक्तीला पोषक आहे, परमार्थाला पोषक म्हणून तुकोबराय देवाकडे मागतायत हे कळलंय. पण काय मागतायत, कशाची मागणी केली हे कळलं नाही. ते कळण्याकरता उत्तर आहे अभंगाचं पहिलं. आता हे जी ध्यान लंपट. देवा तुकोबरायांची मागणी, देवा तुमचं हे रूप, तुमचं हे ध्यान माझ्या डोळ्यासमोर असाच राहू द्या. कधी कधी अभंगाची सुरुवात कोणत्या शब्दाने झाली आहे? आता राहो. आता देवा तुमचं हे रूप माझ्या डोळ्यासमोर असंच राहू द्या, पण कधी? आता. आता म्हणजे भूतकाळ नाही, आता म्हणजे भविष्यकाळ नाही, आता म्हणजे वर्तमान काळ. आपण ज्या स्थितीमध्ये जीवन जगतोय, ज्या अवस्थेमध्ये जीवन जगतोय, त्या अवस्थेला, त्या स्थितीला म्हणतात आता. तुकोबराय म्हणतात तुमचं हे रूप माझ्या डोळ्यासमोर असंच राहू द्या. आता. आता हा शब्द वापरत असताना तुकोबराय कोणत्या स्थितीमध्ये असतील, काय अवस्थेमध्ये जीवन जगत असतील
शब्द वापरावा लागला. चला तुकोबरांच्या जीवनाकडे थोडं जाऊया, म्हणजे आता शब्दाचं उत्तर मिळेल. आणि आता शब्दाचं उत्तर मिळालं की अभंग समजलं. आता शब्दाचं उत्तर मिळवणं फार गरजेचं. काय? भक्ती नेहमी दोन अंगाने केली जाते. एक बाह्य अंगाने, एक अंतरंगाने. एक स्थूल शरीराने, एक सूक्ष्म शरीराने. साध्या साध्या भाषेत एक शरीराने आणि एक मनाने. भक्ती दोन मार्गाने केली जाते, एक शरीराने आणि एक तर त्याच्यामध्ये शरीराने भक्ती करताना अंतःकरणात किती प्रेम आहे हे व्यवहारामध्ये पाहिल्या नाही जात. व्यवहारामध्ये वरवरच पाहिलं जात, अंतःकरणातलं नाही पाहिलं जात. भक्ती क्षेत्रात उलट आहे. भक्ती क्षेत्रात वरच्याला किंमत नाहीये, आत काय भाव आहे हे महत्वाचं. उदाहरणार्थ एक माणूस होता, त्याच्याकडे काही कार्यक्रम होता, त्यानं आमंत्रण द्यायला सुरुवात केली. पहिलाच फोन त्यानं त्याच्या मित्राला लावला. हॅलो, माझ्या घरी असा असा कार्यक्रम, तुला यावं लागेल. नाही रे बाबा, सुट्टी नाही. बस काय नाही, माझा जीवलग मित्र आहे तू, शाळेपासूनचा पहिला फोन तुला लावलाय मी, नातेवाईक असून सुद्धा. तुला यावं लागेल, मला काही सांगू नको. अरे नाही रे, जमणार नाही, मला बाकीचं काहीच माहित नाही, तुला यावंच लागेल. तर तो म्हणे खूप जीवलग मित्र आहे, पहिला फोन मला केलेला, त्याने कशी कशी तरी सुट्टी ऍडजस्ट केली. हा वाटच बघत होता. आला तो मित्र. काय असतं व्यवहारामध्ये, जोपर्यंत एखादी वस्तू मिळत नाही ना तोपर्यंत त्या वस्तूविषयी आकर्षण असतं. एकदा का ती वस्तू प्राप्त झाली का तिचं आकर्षण संपतं, जे भेटलं नाही त्याच्याविषयी वाढतं. त्याचं तसंच झालं. आलेला नव्हता मित्र, तोपर्यंत वाट बघत होता. आता तो आल्यावर त्याच्याविषयीची आस्था संपली, जे आलेले नाही त्यांच्याविषयी वाढली. ज्यांना ज्यांना आमंत्रण दिलं थोड्या वेळाने सगळेच एक 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 आले. झाला कार्यक्रम चालू, खुर्च्या टाकलेल्या. काय कार्यक्रम होता काय माहित नाही, पण तो सगळ्यांचेच नावं घेत होता. काय असं काय तिकडे त्याच्या कार्यक्रमात डोकं घालता आपण. चला आपल्याला महत्वाचा मुद्दा आहे. प्रत्येकाचं नाव घेऊ लागला, समोर बोलू लागला, शॉल श्रीफळ हार देऊन प्रत्येकाचा सत्कार करू लागला. हे अमके असे तमके असं सगळ्यांचं नाव सांगू लागला. तो मित्र पहिलाच फोन त्याला केलेला आहे, सगळ्यात अगोदर तो आलेला आहे, तो पण खुर्चीवर बसलेला आहे. त्याला असं वाटलं माझं नाव आताचे मगचे, पण त्यानं विचार केला मी जीवलग मित्र आहे, बहुतेक माझं नाव सगळ्यात शेवट. आणि कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपला पण त्याचं नावच नाही आलं. जाऊ सगळं आटोपलं. पाहुण्यावर जिकडे तिकडे गेले, त्यांना आपले बॅग उचलले. म्हणून येऊ का, काय येऊ का, लगेच चालला. तुम्हाला आता झाला ना कार्यक्रम तुझा, आता काय थांबायची गरज. अरे पण माझं कसं काय, सगळे जरी निघून गेले तर आजच्या दिवस तू राहायला पाहिजे. माझा जीवलग मित्र आहे, माझं तुझ्यावर किती प्रेम माहिती का, काय जाणायचंय असं प्रेम. लोकांसमोर नाव नाही घेतलं, पुढे नाही बोलवलं, शॉल नाही टाकली, श्रीफळ नाही दिला, हार नाही घातला. काय पेटवायचं आहे का तुझं असं प्रेम? आता त्याचं त्याच्यावर प्रेम नाही का? आहे, प्रेम आहे, पण व्यवहारामध्ये आत किती प्रेम आहे हे पाहिल्या जात नाही. व्यवहारामध्ये वरच्या कृतीला किंमत आहे, आपल्या भावाला किंमत नाहीये. आणि हेच उलट करा, अंतःकरणात समोरच्या विषयी प्रेम नसू द्या, 10 वेळा त्याचं नाव घ्या. माणूस लय चांगलं, 10 वेळा माझं नाव घेतलं. आत प्रेम असो नाही तर नाही असो, वरच्या कृतीला व्यवहारात किंमत आहे, आत नाही. पण सावध, परमार्थात असं नाहीये. परमार्थात आत काय आहे याला किंमत आहे, वरच्या भावाला किंमत नाही. हे महाभारत सांगेल तुम्हाला. कौरव पांडवांचं युद्ध ठरलेलं आहे, आता बदल होणे नाही. पांडवांकडून युद्ध करायला कोण होता? भगवान. तोही हातात शस्त्र घेणार नव्हता. आणि कौरवांकडून अर्थात दुर्योधनाकडून कोण कोण होत? द्या थोडस बुद्धी चांगलं.
पण चल भगवद्गीतेची प्रार्थना सांगते. भीष्मद्रोण तटा जयद्रथ जला गांधार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सुतीर्णा खलु पांडवैरन नदी कैवरतक केशवः. रथी महारथी अतिरथी कर्ण विकर्ण अश्वत्थामा 99 भाऊ 2 चिरंजीव आणि 1 बाबा इच्छा मरणी. एवढं सगळं दुर्योधन. भगवंतांना विचार केला युद्ध झालं नाही तर बरं होईल तर थोडीशी शिष्टाई करायला जाऊ. म्हणून भगवान हस्तिनापुरात शिष्टाई करायला निघाले. कळाला दुर्योधनाला कृष्ण येतोय. मी इथं मुद्दाम कृष्ण शब्द वापरला, भगवान नाही वापरला. का? कारण त्या काळामध्ये त्याला भगवान मानणारे फार कमी होते. दुर्योधनाचा यादीत नंबरच नव्हता. तो त्याला देवच मानत नव्हता. म्हणून मी भगवान शब्द न वापरता कृष्ण तो कृष्णच म्हणतो. कृष्ण येणारे दुर्योधनाला कळलं. आणि दुर्योधन विचार करू लागला काय रे त्या पांडवांकडे, माझ्याकडे एवढं सैन्य असून सुद्धा पांडवांनी कुणाच्या जीवावर युद्ध स्वीकारलंय? त्या गावड्याच्या पोराच्या, कृष्णाच्या. बरं त्याच्या जीवावर घेतलं तर घेतलं. त्याच्यातही त्यानं असं वचन दिलंय मी युद्ध करणार नाही. जमलं तर 4 गोष्टी सांगाल. युद्धात काही गोष्टी सांगायच्या ना काय मागलं ते पांडव आणि त्याच्या जीवावर युद्ध घोषित केलंय. बरं जाऊ द्या, जरी असेल तर असेल, पण ज्याच्या जीवावर युद्ध पुकारलंय तोच माझ्या बाजूने आला तर काय करतील पांडव? म्हणून दुर्योधनानं देवाला फोडण्याचा प्रयत्न केला. काय केलं त्याला? जिथून रथ येणारे तिथून आपल्या बंगल्यापर्यंत पायघड्या टाकल्या. हे मोठा मंडप दिला. अत्तराचे फवारे मारणारे ते उंबशनिरी उभ्या केल्या. अशी फुलं उधळणाऱ्या महिला उभ्या केल्या. पंचपक्वानाचा स्वयंपाक केलेला आहे. सगळा लवाजमा त्याच्या स्वागताकरता उभा केलेला आहे. त्याच्या राहण्याकरता एक स्वतंत्र बंगला बांधलेला आहे. दुर्योधनानं एका दिवसाकरता करोडो रुपये खर्च केले. करोडो. आला भगवान स्वतः हजर आहे स्वागताकरता. भगवान रथातून खाली उतरलेला आहे. दुर्योधनानं हार घातलेला आहे. त्याच्या गळ्यामध्ये हात घातलेला आहे. दुर्योधन बोलत बोलत चाललेला आहे, कृष्णा तू कशा करता याला मला माहिती. युद्धाविषयी बोलायला आलाय ना? आज नाही, आज नाही, उद्या माझ्या ऑफिसला. आज पाहुणा आहे तू माझा. रात्रभर राग गप्पा चप्पा करू. पंचपक्वानाचं जेवण बनवलेलं आहे. जेवण करणं आपण उद्या भेटू आणि उद्या युद्धाविषयी चर्चा करू. जेवणाचं नाव काढल्यावर भगवान म्हणला मला नाही जेवायचं, मी तुझ्याकडे जेवणार. का नाही जेवणार? कारण आहे का? काय कारण? एक तर पहिली गोष्ट मला भूक नाही. दुसरी गोष्ट मी वारकऱ्याच्याच घरी जेवतो. तू वारकरी नाही, तुझा हरिपाठ विपाठ नाहीये. जेवणार. तिसरी महत्वाची गोष्ट, एवढंही केलं असतं पण जेवू घालणाऱ्याचं जर आपल्यावर प्रेम असेल तर जेवावं. नाही तर जेवायला गेलो आणि त्या बाईच्या कपड्यावर जर आठे असतील तर त्या मोजून घ्यावा. मग काय मजा तिथे जेवायला. तो म्हणे ठीक आहे, तुला भूक नाही मी मान्य केला, मी वारकरी नाही मान्य केला, माझं तुझ्यावर प्रेम नाही हे कसं म्हणू शकतो तू कृष्ण? अरे कसं म्हणू शकतो? म्हणजे सांगू शकतो मी प्रेम नाही तुझं माझ्यावर. कशावरून? अरे दुर्योधन म्हणला एकाच कारणावर ना, आम्ही पांडवांचा द्वेष करतो म्हणूनच तुला जेवायचं नाही ना. अरे मग मूर्खा पांडवाकडे तुला माहिती आहे का? मम प्राणाय पांडव, 5 पांडव माझे 5 प्राण आहेत. माझ्या पांडवांचा द्वेष म्हणजे माझा द्वेष, आणि जिथं माझा द्वेष आहे मग तिथं जेवू कसा?
माझ्याविषयी प्रेम नसेल तर देवासी तो पुरे एक प्रेम देवासी तो एक प्रेम भाव देवासी तो एक प्रेम भाव देवासी तो एक प्रेम भाव प्रेम नसेल नाही आवडत त्याला नाही. तुम्ही ऊसाचं गुराळ पाहिलेलं आहे. ऊसाचं गुराळ पाहिले. उन्हाळ्याचे दिवस आपण रस प्यायला जातो. गुराळात गेलो आणि त्या गुराळावाल्याला सांगत असतो 2 फुल ग्लास. ठीक आहे बसा साहेब. पण आई 2 फुल ग्लास रस पाहिजे. पण खबरदार गुराळामध्ये ऊस टाकताना वाकडा तिकडा ऊस टाकू नको. का बरं? आणि वाकडा तिकडा ऊस टाकला तर मग रस पण कसा येईल? काळा कुळा ऊस टाकू नको. गोरा गोमटा गोरा गोरा पान ऊस टाक त्याच्यामध्ये. गोरा ऊस टाकला म्हणजे रस सुद्धा कसा येईल? असंच आहे ना. ऊसावरच आहे ना. गुराळात गेल्यावर आपल्याला काय घेणे? ऊस काळा असो वाकडा असो गोरा असो ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा ऊस डोंगा परी रस नहे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा काय भुललासी वरलिया रंगा काय भुललासी वरलिया रंगा काय भुललासी वरलिया रंगा. समर्पक प्रमाण आहे. ऊस डोंगा परी रस नहे डोंगा. ऊस कसा असू द्या आपल्याला वरच्या ऊसाशी काहीच देणं घेणं नाही. आपल्याला घेणं कशाशी आहे? आत आत रसाशी घेणं आहे. बास परमार्थात असंच पाहिजे. परमार्थात आतल्याशी घेणं आहे. वर कसा का असना काही घेणं देणं नाही. दुर्योधनाच्या आत प्रेम नाहीये वर कृती आहे. नाही आवडली देवाला. देवाला आतला भाव आवडला म्हणून म्हणे तुझ्याकडे नाही जेवायचं मला. मी येता येता जेवणाचं आमंत्रण घेऊन आलेलो आहे. सबसे ऊंची
सबसे उंची प्रेम सगाई. पंचपक्वानाचा स्वयंपाक केला, नको म्हणला हा. जेवणाचं आमंत्रण घेतलंय मी. कोणाकडं? आमंत्रण दिलेलं बी नव्हतं. असं काही आग्रहपूर्वक म्हणले होते का, ओ देवा या बरं का जेवायला झोपत, असं म्हणले होते का? नाही नाही, हा हस्तिनापुरात येणार ना, सगळ्या हस्तिनापूरला कळलं होतं भगवान येणार आहे. सगळेच देवाच्या दर्शनाकरता उभे, सगळ्यांचे डोळे देवाला पाहत होते, पण देवाचे डोळे कुणाला तरी शोधत होते. कुणाला? काकांना, विदुर काका. त्या गर्दीमध्ये विदुर काका आले, लांब उभे होते. विदुर काका आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे सुलभा. विदुर हे नाव नाही महाराज, विदुर एक अवस्था आहे. विदूर, विषय ज्यांच्या अंतकरणापासून दूर गेले त्यांना म्हणतात विदूर. त्यांच्या पत्नीचं नाव आहे सुलभा. पतीच्या परमार्थाला जी सुलभ असते तिला म्हणतात सुलभा. ऐकलं असेल तुम्ही श्रीमद भागवत. मला काका म्हटले की अंगावर काटा येतो. गोड चरित्र आहे विदुर काकांचं. सुलभा देवीनं विचारलं, देव आपल्या घरी कधीच येणार नाही का हो? येईल, स्मरण करत राहा. कळालं भगवान हस्तिनापुरात येतोय. एवढ्या गर्दीत लांब उभेत काका. एवढ्या गर्दीतून काय बघणार आहे भगवान माझ्याकडे? पण एवढ्या गर्दीत देवाचे डोळे काकांना शोधत होते. बघता बघता भगवंताची काकाची एक नजर झाली, देहभान हरून गेले काका. डोळ्यातून आनंद अश्रू वाहतायत आणि जणू काय नजरेनेच काकांना इकडे येण्याची आज्ञा केली. इकडं या. रस्ता करत काका देवाच्या जवळ आलेले. खूप वेळ तर दोघं एकमेकाकडेच बघतायत, बोलतच नाहीये. देव भेटल्यावर बोलायला शब्दच नाही राहतो. शेवटी देवच बोलला, काका. गैवरून आलं काकांना. का? आजपर्यंत फक्त त्यांना ह्याच नावानं हाक मारल्या जात होती, दाशीपुत्र. आजपर्यंत फक्त काय नावाने ओळखत होते सगळे? दाशीपुत्र. पहिल्यांदा काका शब्द कानावर पडला, देहभान हरपून गेले विदुर काका. तेव्हा तुम्हाला काका म्हटलास तो, आनंद झाला. काकी बऱ्या आहे ना? हो. काकींना जाऊन सांगा मी जेवायला येणार आहे. त्यांनी नाही आमंत्रण दिलं, हा म्हणला मला यायचंय जेवायला, काकीला जाऊन सांगा. गर्दीतून वाट काढत काका घरी पळत गेले. अगं सुलभा, सुलभा, भगवान येणार आहे जेवायला. मी पटकन बाजारातून काहीतरी घेऊन येतो. काका बाजारात आणायला गेले. मी अंतकरणातला भाव सांगते, त्याला वरच नाही लागत. बाजारात काका काहीतरी आणायला गेले, तोपर्यंत काकी म्हणल्या आपण सगळं आवरून घेऊ. सडा टाकलेला आहे, रांगोळ्या काढलेला आहे, घर सारवलेलं आहे, पोचारलेलं आहे. झोपडीच्या भिंती साफ झाल्या. जरा शरीर पण स्वच्छ करते म्हणे. देवाला बसायला उंच आसन केलेलं आहे, रांगोळ्या काढलेल्या आहे आणि काकी स्नानाला गेलेले आहे. काका बाजारात काही मिठाया नाही गेलेले. इकडं दुर्योधनानं देवाला बंदी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भगवंताबरोबर उद्धव होते. सांगितलं उद्धवजी नाही राहायचं इथं आपल्याला, चलो विदुरा घरी. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे.
उद्धवजी धन्यवाद। उद्धवजी चलो विदुरा घर जावे। निघाला भगवान, दरवाजाजवळ गेला आणि दरवाजा वाजवला। काकी स्नान करत होते। कोण आहे? कृष्ण। कृष्ण शब्द आवाज आला आणि काकींच्या अंतकरणात जाऊन बसला। देहीच विदेही भोगू दशा। पूर्वी साबण नव्हते, अंग स्वच्छ व्हावं, केस स्वच्छ व्हावे याच्याकरता सगळ्या अंगाला चिखल लावलेला होता। नाणे घरात काकींनी वस्त्र सगळे ओले झालेले आहेत। कृष्ण शब्द ऐकला, शरीरावर नाही राहिल्या काकी, बाहेर आल्या। सारवलेलं, रांगोळ्या काढलेल्या, तशाच आलेल्या, सगळा चिखल खाली पडतोय। केसातून चिखल अंगावर, अंगावरचा कपड्यावर, कपड्यावरचा जमिनीवर। चालत चालत आले आणि दरवाजा उघडला। देवाला पाहिलं, पाहतच राहिलं। त्या पाहत राहिला हे नवल नाही, हा बी पाहत राहिला, कारण त्याला वरच नाही चालत, हातलं पाहिजे। त्या या महिन्यामध्ये हाच मध्ये गेला। उद्धवजी तर बाहेरच राहिले, त्यांना अवस्थाच कळा नाही काय चाललंय। ते म्हणे असं आपण बरं आहे बाहेरच। उद्धवजी बाहेर थांबले। त्याला बसण्याकरता उंच आसन बनवलेलं होतं काकींनी। केळी आणून ठेवली होती, बाहेर झाडाला होती। देहावर नाही ना राहिल्या, त्याला जमिनीवर बसवलं आणि त्या उंच जागेवर बसल्या। त्या बसल्या हे महत्वाचं नाही, हा खाली बसला हे महत्वाचं आहे। हा पण जमिनीवर खाली बसला। केळी घेतल्या। सोल्ल्या एक कथा भाग तुम्हाला माहित आहे। साली त्याला दिल्या, आतला गाभा काकी खात होत्या। हा पण एखाद्या बकरी सारखी ते वरच्या साली खात होता। हे बाहेर कोण पाहत होत? काय चाललंय? त्या बाई केळीतला गाभा खाताना हा जनावरासारखं वरची साली खातो। त्याला आतलं लागतं, त्याला असंच देहावर नसलेलेच लागतात। हे बराच वेळ चालला आणि तेवढ्यात काका आले। काका आले आणि उद्धवजीला बाहेर पाहिलं। काका मागच थपकले। एकटेच उद्धवजी, भगवान नाही आला। जवळ पुढे येऊन पाहिलं तर उद्धवांनी काकांचा हात धरला। काका आत पा। काका बाहेरच उभे राहिले। काकांना असं वाटलं काय करते सुलभा? मनात म्हणतात सुलभा काय करते? ज्याला उंच आसनावर बसवायचं होतं स्वतःच उंच आसनावर बसले आणि त्याला खाली बसवले। ज्याला केळे खायला द्यायची ती स्वतः केळे खाते, साली त्याला देते। काय करते सुलभा? असं म्हणता क्षणी काकांच्या मनात विचार आला, बरोबर आहे, तिनं असं नाही करावं तर काय करावं? असं नाही वागावं तर कसं वागावं? 12 वर्ष त्याच्या मातीच्या मूर्तीची पूजा करते ती। पांडवांना वनात काढून दिल्यानंतर काका सुद्धा हस्तिनापुरात राहिले नाही। पत्नीला घेऊन अरण्यात राहत होते काका एका झोपडीत। तिथे एका मूर्तीची पूजा करत होत्या काकी। रोज विचारायच्या काकांना, माझा परमात्मा मला भेटायला येईल का हो? 12 वर्ष जिने ज्याची पूजा केली आहे, कंठात प्राण आणून ज्याची वाट पाहते, 12 वर्षाची जिची ही तपश्चर्या आहे, तिनं असं नाही वागावं तर कसं वागावं? दुर्योधनाच्या घरी पंचपक्वान्नाचा स्वयंपाक आहे, तो वरचा दिखावा आहे
आत प्रेम नाहीये त्याला चालत नाहीये. इकडे बंगला नाहीये, झोपडी आहे, सारवण्याची जागा आहे, बाई चिखलानं भरलेली आहे, साली खायला देते, वरच्याला किंमत देत नाही ना. हा याला आतला लागतं म्हणून साली सुद्धा त्याला गोड वाटले. काका घरात आले, सुलभादेवीला भानावर आणलं, खाली बसवलं, देवाला वर बसवलं आणि स्वतः आता काही मिठाई आणली ती खायला दिली. स्वतःच्या हाताने केळी सोलली काकांनी, गाभा त्याला दिलेला आहे, साली फेकून दिलेला आहे. तो गाभा खात होता देव. जरा देवाचा चेहरा बदलला. काका केळी बदलल्या का काय हो? नाही ना देवा, नाही, मगासारखी चव नाही म्हणून विचारलं. मग त्यानं गावा खाल्लेलाच नव्हता, खाल्ली होती ती केळी, ती सुलभा काकीच्या अंतकरणातल्या प्रेमामुळे खाल्ली. कारण त्याला वरचा मडेजाव चालत नाही, त्याला आतलं लागतं. अंतरीची घेतो गोड घेतो गोडी पाहे जोडी भावाची. त्याला अंतकरण युक्त केलेली भक्ती आवडते. वरवरचं चालत नाही म्हणून एक भक्ती शरीराने केली जाते, एक भक्ती मनाने केली जाते. मनाने करणारी भक्ती त्याला आवडते ना. अशी भक्ती जगद्गुरु तुकोबराय करत होते. ती भक्ती करायची कशी करायची? तुकोबरायांचे जीवन जर बघायला गेला तर पहाटे उठावं, इंद्रायणीचं स्नान करावं, देवाला स्नान घालावं, काकडा पूजा हरिपाठ भजन सगळं करावं आणि मग देवाचं चिंतन करायचे. तुकोबराय ध्यान करायचे. ध्यान हे पूजेला पोषक आहे. ध्यान हे पूजेला पोषक आहे. ऐका, दया दुधाच्या घागरी ओतल्यानं मंदिरातला देव अंतकरणातलं दुःख दूर नाही करणार. माझं वाक्य परत ऐका. दया दुधाच्या पिशव्यान घागरी ओतल्यानं मंदिरातला देव अंतकरणातलं दुःख दूर नाही करणार. याचा अर्थ पूजा करू नका असं म्हणायचं नाही मला. अंतकरणातलं दुःख दूर व्हावं असं वाटत असेल ना तर मंदिरातला उचलून अंतकरणात आणा, तेव्हा दुःख दूर. मग तो कसा आणायचा? हलवायचा आणि उचलायचा. त्याला आणण्याचं एकच साधन आहे, ध्यान, चिंतन, साधना. इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, मेडिटेशन इज द बेस्ट वे टू रीच नियर दी गॉड. ध्यान धारणा हा सर्वात उत्तम प्रकारचा मार्ग आहे जो आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जातो. तुकोबराय ध्यान करत होते. तुकाराम महाराज म्हणले, मी पण एकाच जन्मात तुकाराम महाराज नाही झालो. या अवस्थेला येण्याकरता बहुनाम जन्मना म्हणते, ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. बहुनाम जन्मना म्हणते. या अवस्थेवर येण्याकरता अनेक जन्म मी तपश्चर्या केली, अनेक जन्म मी साधना केली, भगवान नाही भेटला. आज तुकोबराय ध्यान करताय. काय भाग्य उजडलंय तुकोबरायांचं. ज्या मूर्तीच्या समोर तुकोबराय ध्यानाला बसलेले, त्या मूर्तीतून एक छोटी बालमूर्ती प्रकट झाली, तुकोबरायांच्या समोर उभी राहिली. ती मूर्ती पाहिल्यावर, ते स्वरूप पाहिल्यावर इतका आनंद झाला तुकोबरायांना का त्या आनंदाच्या भरात तुकोबरायांच्या मुखातून हे उद्गार बाहेर आले, राहो आता हेची ध्यान. देवा हेच रूप आता इथून पुढे माझ्या डोळ्यासमोर असंच राहू द्या. विठ्ठल बर, हेच रूप माझ्या डोळ्यासमोर राहू द्या. हेच म्हणजे नेमकं कोणतं? कारण कोणतं रूप दिसलंय तुकोबरायांना त्याचं वर्णन अभंगात
नाहीये, कोणतं रूप आहे हे अभंगात सांगितलेलं नाहीये. मग हेच राहू आता हेची ध्यान, हे पण नाही, हेची चकारात्मक आहे. हेच ध्यान डोळ्यासमोर राहू दे. म्हणजे नेमकं कोणतं ध्यान, कोणतं रूप दिसलं तुकोबरायला. देवाचे तर अनेक अवतार आहेत. अनंत अवतार घिसी भक्ता कारणे, अनंत रूपे अनंत वेशे देखिल्या म्या त्यासी, बापर खुमा देवीवर खून बाणली कैशी. अनेक रूपा घेतलेल्या देवानं आज कोणतं रूप दाखवलंय तुकोबरायला, तर जे तुकोबरायला वाटतं हेच माझ्या डोळ्यासमोर आलं. ज्या अर्थी तुकाराम महाराज म्हणतात हेच रूप डोळ्यापुढं इथून पुढं असंच राहू दे, त्या अर्थी ते रूप तुकोबरायला आवडलेलं असावं. तुकोबरायांच्या आवडीचं रूप कोणतं? आवडे हे रूप गोजी रे सगुण, गोजिरे. सगुण शब्दावरनं परत लक्षात येतं देवाचे दोन मुख्य रूप असावे, सगुण आणि तुकोबराई सगुणाला मानणारे होते, म्हणून अभंगात सगुण शब्द वापरला. आवडे हे रूप गोजिरे सगुण, हे रूप मला आवडलेलं. आता सगुण जरी म्हणलं तरी सगुण रूपामध्ये अनेक अवतार घेतलेले आहेत देवानं. सगुण मध्ये परशुराम अवतार आहे, राम अवतार आहे, कृष्णाचा अवतार आहे, पांडुरंग अवतार आहे. सगुण रूपामध्ये सुद्धा नेमकं तुकोबरायांच्या आवडीचं रूप कोणतं, आणि तेच रूप तुकोबरायांना का आवडलं, तर तुकाराम महाराज म्हणतात मला ते रूप सुंदर दिसलं म्हणून मला आवडलं. आवडे निरंतर हेची ध्यान. कोणतं रूप आवडतं मला निरंतर? तुळशी हार गळा, कासे पितांबर. आवडे निरंतर हेची ध्यान. ज्याच्या कमरेला पितांबर कसलेला आहे, गळ्यात तुळशीचा हार आहे, वैजयंती माळा पायापर्यंत लोळते, ज्याच्या तेजा पुढे चंद्र सूर्य सुद्धा फिकेत. नवे नवे चंद्र सूर्यांना सुद्धा प्रकाश हाच देतोय. न तद्भास येते सूर्यो न शशांको न पावकः, यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. सूर्याला चंद्राला सुद्धा हा प्रकाश देतो, इतका तो प्रकाशमान आहे. असा तो परमात्मा, त्याचं रूप मला निरंतर हेच आवडतंय. का तर तो सुंदर आहे. सुंदर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर म्हणलंय तुकोबरायांनी त्याला. मी एक प्रश्न विचारते तुम्हाला. सगळे पंढरपूरला जाऊन आलेले आहेत ना, कधी का व्हायना गेलेले, म्हणजे तुम्ही पांडुरंग पाहिलेला आहे. पांडुरंग हा मुळात सुंदर आहे की आपल्याला सुंदर वाटतो? सुखू दे, तोंडी परीक्षा आहे आपली, तसं काही नाही. अजून वार्षिक पेपर व्हायचं आहे, तोंडी परीक्षेचं काही नाही. थोडंसं देऊ इकडे तिकडे मार्काचं करून आपण. तो मुळात सुंदर आहे की आपल्याला सुंदर वाटतो? कसं तो मुळातच सुंदर आहे. वाच ठीक चालेल. आता मला दुसरा प्रश्नाचं उत्तर द्या. सुंदर म्हणजे नेमकं काय? सुंदर शब्दाची व्याख्या. सुंदर कुणाला म्हणावं? मीच देते उत्तर. सुंदर शब्दाची व्याख्या आहे ज्याला पाहिल्यावर परत काहीही पाहण्याची इच्छा शिल्लक राहत नाही, त्याला म्हणतात सुंदर. तुम्ही काय सांगितलं? तो मुळातच सुंदर आहे, बरोबर.
सुंदर म्हणजे ज्याला पाहिल्यावर परत पाहायची इच्छा होत नाही. आपण तर वारी झाली, दर्शन झालं, पिशवी उचलली का लगेच घरी निघतो. कशावर सुंदर मानायचं? मी प्रमाणाने बोलणार. त्याला पाहिल्यावर तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. तुला पाहिल्यावर मागे जावं नाही वाटत. आपण तर पिशवी घेऊन लगेच मागे लागतो. म्हणजे तुमच्या संग मी पण तशीच आहे. मग कशावरून मानायचा सुंदर दिसला म्हणून? सुंदर कुणाला दिसला माहितीये? चिंतनात आपण त्याचा विचार करू. मंगळवेढा तालुका आणि पंढरपूर तालुक्याचे मामलेदार दामाजी पंत होते. अन्नधान्याचे गोडाऊन त्यांच्या ताब्यात होते. एक काळ दुष्काळ पडला. त्यावेळेला राजवट बिदरच्या बादशाची होती. मी राजा शब्द नाही वापरला. कुणाची? बादशाह. म्हणजे त्यावेळेस राजवट कुणाची होती? मुस्लिमांची. सगळा सारा गोळा करायचा आणि बिदरच्या बादशाला नेऊन द्यायचं. त्या काळामध्ये दुष्काळ पडला आणि बादशाने आदेश पाठवले, गोडाऊन बंद करा, लोकांना धान्य देऊ नका. अजून पुढे जर जास्त दुष्काळ पडला तर पंचायत होईल म्हणून वाटू नका. पंत म्हणे लोक आजच मरायला लागलेत, उद्याच उद्या पाहू. दिलं ते गोदाम उघडं करून. आणि आता जसं फ्री धान्य खातो तसं त्यांनी फुकट धान्य वाटलं लोकांना. घेऊन नेलं लोकांनी. आता त्याही काळामध्ये चांगलं कार्य केल्यावर जळणारे होतेच ना. आता जे असं थोडेच आहे, तेव्हाही होतेच. लगेच बादशाकडे तक्रार गेली. पंतांनी गोडाऊन मोकळा केला आणि लोकांना फुकट धान्य वापरलं. लगेच पंतांना आदेश आला, वाटलेला धान्याचा सारा जमा करा, नाही तर शिक्षेला तयार व्हा. एवढा पैसा नाही पंतांकडे भरून द्यायला. शिपाई पंतांना बेड्या ठोकायला. देवपूजा करत होते बादशाचे शिपाई. ते देवपूजा करत असतानाच आले, चपला सकड देव घरात जात होते. बाईंनी अडवलं, थांबा, पूजा चालू आहे, तसं जाऊ नका मध्ये. थांबले ते शिपाई. बादशानं त्या शिपाईने पंतांना बाहेर बोलवलं. सारा जमा नाही केलेला म्हणून बेड्या ठोकायला आलेलो. ठोका केले हात पुढे. बेड्या ठोकल्या आणि पंत म्हणले, एक मिनिट वेळ देता का मला? घ्या ना. पंत पत्नीकडे गेले. डोळ्यात पाणी आलंय पंतांच्या. बाई म्हणल्या, शिक्षा होते म्हणून रडताय? नाही नाही, आज माझ्या पांडुरंगाची माझी शेवटची भेट. उद्यापासून परत तो कधी मला भेटेल का नाही माहित नाही. माझी शिक्षा माफ होईल का नाही, मी परत येईल मला माहित नाही. म्हणून माझ्या पांडुरंगाची पूजा कर. गेले पंत. शिपाई घेऊन गेले त्यांना. भक्ताचं दुःख त्याला सहन नाही होत. पंतांना बेड्या ठोकल्यावर याला सहन नाही झालं. बादशाच्या दरबारामध्ये एक नोकर गेला. द्वारपालांनी अडवलं, कोण रे तू? मी दामाजी पंतांचा नोकर. काय नाव तुझं? माझं नाव विठू. एवढा एवढा बुटका, काळा कुळकुळीत, डोक्याला मुंडासा गुंडाळलेला, इथपर्यंत तो डगला शर्ट, गुडघ्यापर्यंत धोतर, त्या शर्टाला बाया नाहीये, खांद्यावर काळी घोंगडी आहे, एका हातामध्ये काठी आहे, एका हातामध्ये पैशाची थैली आहे, काळा कुळकुळीत उभा राहील. मी विठू. कशाला आलेला आहे? पैसे द्यायला आलोय. ते फुकट धान्य वाटले त्याच्यात. तर पैसे आणले म्हणल्यावर मग कोण त्याला अडविल? निरोप देऊन येतो. मुजरा केला. बादशाह, ते दामाजी पंताचा नोकर आलेला, पैसे घेऊन पाठव मध्ये. आला नोकर मध्ये. ते बादशाह काहीतरी कामात होतं, गडबड होतं, त्याचं लक्ष नव्हतं. तो शेजारी प्रधान होता. काय रे, कोण रे? मी विठू, दामाजी पंताचा नोकर. काय? ते पैसे घेऊन आला. आणि इकडे ती पैशाची थैली घेतली, त्याची गाठ सोडली त्या प्रधानानं आणि ती पैशाची पिशवी अशी कानी केली. पैसे होतायला पिशवी अशी कानी केली तर तुम्ही ते वावरात पाणी भरताना पाण्याची मोटर चालू करता ना, पाण्याचा किती प्रेशर असतो.
त्या पावरनं पैसे खाली पडू लागले. हे गंज झाला गंज. त्या शिपायांना आणि प्रधानाला मोजता ना ते म्हणे ओढ रे असेच इकडं. तसेच ते पैसे ओढले तिकडं, पावती केली, ते लिहून घेतलं त्याच्यावर किती पैसे अंदाजेच आकडा टाकला त्याने बादशाची ती मुद्रिका घेऊन जाय. विठूने तो कागद घेतला आणि बादशाच्या समोर आला. ते बादशाह काही कामात होत आणि ते चिठ्ठी दिली आणि बादशाने त्याच्याकडे पाहिलं. कोण रे तू? मी दामाजी पंताचा नोकर. काय तुझं नाव? म्हणे माझं नाव विठू. आणि कशाला आलेला आहे? ते पैसे जमा केले, पावती आणि त्याच्यावर तुम्ही तुमचा सही शिक्का द्या. त्याने ते घेतलं आणि त्याला परत दिलं सही शिक्का देऊन. सही शिक्का घेतल्यावर विठूनं बादशाला मुजरा केला. मुजरा केला बादशाची विठूची नजर झाली. तसा विठू हसला. दिसायला काळा कुळकुळीत होता पण दात त्याचे मोत्यासारखे पांढरे शुभ्र होते. जसा विठू बादशाह बरोबर हसला, बादशाहनं जसे विठूचे दात पाहिले, दात पाहिल्यावर बादशाह नाही राहिला. बादशाला समाधी लागली. तो देहावर नाही झाला, अंतरंगात भगवंताच्या विलीन झाला, डोलू लागला, विदेहावस्थेत निघून गेला. विठू म्हणला झाला आपलं काम. मुजरा केला आणि दरबारातून निघून गेला. मी सुंदर शब्दाविषयी बोलते. निघून गेला. जसा बादशाच्या दरबारातून विठू निघून गेला, तो विठू निघून गेला तशी बादशाच्या अंतःकरणात तयार झालेली मूर्ती सुद्धा हल्ली बादशाह बाणावर आला. कहा गया वो? कहा गया वो? नौकर म्हणे कोण? हो विठू. त्यांनी पैसे जमा केले गेले ना महाराज. तो उसको लेके आओ. आता कशाला लेके आओ? पैसे जमा केले कशाला लेके आओ? नाही त्याला घेऊन या. आता बादशाचा आदेश. गेले शिपाई त्याला पाहिजे. आता तो काय खरा नोकर थोडीच होता सापडायला. जंग पछाडलं, विठू सापडला नाही. ओ नाही मिला. बादशाला सांगितलं शिपाई उसको लेके आओ. शिपाई पंढरपूरकडे रवाना झाले. तिकडून दामाजी पंतांना घेऊन येत होते. पटकन निरोप पाठवला पंतांपर्यंत. पैसे जमा झाले, पंतांना सोडून द्या. पंतांच्या बेड्या काढून घेतल्या. पंत घरी गेले, देवपूजेला बसले. ज्ञानेश्वरीचा ग्रंथ वाचायला गेले. एक पान उलटलं तर खालच्या पानामध्ये पैसे पोच केल्याची पावती सापडली पंतांना. दुसऱ्या दिवशी बादशाहचे नोकर परत दारात उभे. पंतांचं धाबच दणाणलं. आता का बरं आलं? तो तुमचा नोकर आला तर पैसे जमा करायला. त्याला परत बादशाहने बोलवले. तर हो पंत म्हणे माझ्याकडे कोणी नोकरच नाही कामाला. ते म्हणे आम्हाला काय माहिती, पण तो आला होता पैसे घेऊन. त्याला बोला अरे नोकरच नाही तर कुठून देऊ मी? जा. परत आली शिपाई. महाराज हो नाही है, मुझे लेके चलो. बादशाह स्वतः पंढरपूरला. आता स्वतः स्वारी आल्यावर तर मग दामाजी पंत घाबरलेच. महाराज आपण स्वतः हो हमें कुछ नाही चाहिए. हो विठू काय? अहो महाराज मी आधी पण सांगितलं माझ्याकडे नोकर नाहीये आणि विठू नावाचा तर अजिबातच नाही. हा विठू नावाचा माझा नोकर नाहीये, पण विठू नावाचा माझा मालक आहे. त्याच्याकडे घेऊन जाऊ शकतो मी. लेके चलो मुझे. आणि दामाजी पंत बादशाला पांडुरंगाच्या मंदिरात घेऊन गेले. बादशाह गेला सुद्धा. गेला आणि सांगितलं महाराज विठू नावाचा नोकर नाही माझ्याकडे, हा विठू नावाचा माझा मालक आहे. यालाच पा. मुझे ये नहीं चाहिए, ये वो नहीं है. ओ विठू ये नाही. तर पंत म्हणे देवा यार तू कोणतं रूप दाखवलंय याला? का ज्या रूपा करता तो वेडा झाला तू ते मला पण नाही दाखवलेलं. आता ते रूप जर याला नाही दिसलं तर बादशाह परत जाणार नाही देवा. पंतांच्या विनंतीची दया आली परमात्म्याला. त्या मूर्तीतून तेच रूप प्रकट झालं. एवढं बुटकं, काळं कुळकुळीत, गुडघ्यापर्यंत धोतर, गुडघ्यापर्यंत डगला. त्याला त्या शर्टाला बाया नाहीये, मुंडासा गुंडाळलेला आहे, घोंगडी आहे, ती पैशाची थैली तशीच भरलेली आहे, हातामध्ये ती काठी आहे, काळा कुळकुळीत आहे आणि पांढरे दात आहे मोत्यासारखे शुभ्र. दामाजी पंतांनी पाहिलं हे रूप आवडलं काही याला. या रूपाला वेडा झाला का बादशाह? बस बादशाहने ते रूप पाहिलं. बादशाह नाही राहिला, भानावर नाही राहिला, विद्या
अवस्थेत समाधीमध्ये लीन झाला. बादशाच्या चित्तातून एक ज्योत निघाली आणि परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये स्थिर झाली. एकदा देवाला पाहिलं, तो सुंदर दिसला की परत दुसरं काहीच बघण्याची इच्छा शिल्लक राहत नाही. त्याला म्हणतात सुंदर विठ्ठल. सगुण गोजिरा आवडीचं रूप तुकोबरायांनी पाहिलं आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, राहो आता हेची ध्यान माझ्या डोळ्यासमोर हे रूप असंच राहू दे. पहिलं चरण बी नाही सुटलं, पहिलीच ओळ झाली, अजून अख्खं जसंच्या तसं राहिले. का बरं हेच रूप डोळ्यासमोर राहू दे? तर डोळा मन लंपट, माझे डोळे माझं मन ह्या रूपाला काय झालंय? लंपट. लंपट लंपट म्हणजे काय? लंपट आमच्याकडे त्याला म्हणतात लापट. बाजारातून आलो आणि भाजीपाला घेतला आणि जर आपण खाऊ घेतला जिलेबी, घरी आलो जिलेबीचा तर पुडा उघडला, आपले पोरं आले तर ते 2-4 पोरं शेजारचे खेळत होते, ते पोरं बी आले तर आईला वाटलं द्या पोरांना एक एक वेटुळ. मग त्या जिलेबीच्या याच्यातून आई त्या शेजारच्या पोरांना एक एक जिलेबीचं वेटोळ देते. ते पोरं घेतात, खातात आणि जातात. खाऊन झालं का ते पोरांना ते परत दाराजवळ येतात, असे डुकून पाहते. आई म्हणते बाई काही पोरगा लापट आहे म्हणतं का नाही? एक वेटोळ दिलं तरी ते पोरगा आलं लापट आहे. याचा अर्थ काय? त्या जिलेबी विषयी त्याचं मन काय झालंय? लापड झालाय, लंपट झालाय. याचा अर्थ ती जिलेबी त्याला परत हवी आहे, त्याच्याविषयी त्याला आसक्ती आहे. तसं हे रूप माझ्या चित्ताला इतकं आवडलेलं आहे का माझे डोळे माझं मन लापड बनलंय त्या रूपाला. त्या रूपाशिवाय ते आता राहू शकत नाही. जर ते तसं राहणार नसेल तर त्या रूपाला मी माझ्या चित्तामध्ये कसं करून ठेवेल? कोंडू कोंडूनी धरीन जीवे, समोर असंच राहू द्या. तुकोबराय विनंती करतायत, मागणी करतायत.
पण देवाकडेच मागणी करतात असं नाही. देवा ते रूप माझ्या अंतकरणात राहण्याकरता मी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. कोणते प्रयत्न करीन? कोंडू कोंडून धरीन जीवे देह भावे पुजीन. देवा मी तुला माझ्या अंतकरणात कोंडून टाकील. कोंडून मी तुमच्या फक्त 5 मिनिटं घेते. हा थांबायचं आपल्याला. कोंडणे म्हणजे काय? कोंडणे कोंडणे काय असतं? एक तर तुम्ही ऐकणारे श्रोते खूप चांगले. मला तुमच्याशी बोलायचं असतं, नेमकं माझ्यात नशिबाला टाइम कमी राहतो. माग असंच झालं. जाऊ दे, चांगलं ते गरजेचं आहे. कोंडणे म्हणजे काय? कोंडणे रस्त्यावरचं घर आहे, आई कामात आहे, पोरग कवानिकच बाहेर निघून जाते खेळायला. रस्ता वाहतो, ॲक्सिडेंट झाला तर नुकसान होईल नाही, तर मग घरात पाहुणे आलेले आणि त्याच्यात माहेरचा पाहुणा आलेला आहे आणि त्याच्या संग बोलायचं आणि ते पोरग नुसतं मध्ये मध्ये आई 2 रुपये दे ना, मम्मी 2 रुपये दे ना, 5 रुपये दे ना, मेले एकदाचा मर तिकडे. मग ती आई काय करते? हे पोरग डिस्टर्ब करतं म्हणून त्याला एका घरामध्ये टाकते, दरवाजे खिडक्या लावून घेते. म्हणजेच काय करते? कोंडणे म्हणजे काय? येण्या जाण्याचे रस्ते बंद करणे, त्याला म्हणतात कोंडणे. देवाला अंतकरणात कोंडणे म्हणजे अंतकरणातून तो बाहेर येण्याचे सगळे दरवाजे बंद करून टाकणे, त्याला म्हणतात कोंडणे. आता देव कोणत्या दरवाजातून येतो जातो? आत येण्या जाण्याचा दरवाजा. मला असं वाटतं गोकुळाष्टमीच्या दिवशी तुम्ही ऐकलं असेल, कृष्ण जन्माच्या कीर्तनाला आचारसंहिता विषय झाला. मग वक्त्याला बंधन आहे, त्याला हे सगळं सांगा. जन्माच्या कीर्तनकाराला 10चे 10 अवतार सांगावेच लागतात, त्याला ते बंधन आहे, नियम आहे त्याच्याकरता. जन्माचे कीर्तन आणि काल्याचे कीर्तन ब्रॅकेट आहे कंसात. शब्दाला कसं ब्रॅकेटच्या बाहेर जायचं नाही, तसं त्या वक्त्याला ब्रॅकेटच्या काल्याच्या कीर्तनकाराला सुद्धा ब्रॅकेटच्या बाहेर जायचं नसतं, बंधन आहे. जाऊ दे, तो त्याचा प्रश्न. तर भगवंताचा अवतार कुठे झाला? कारागृहात झाला, मथुरेत झाला. मथुरेतून त्याला गोकुळात नेताना कोणत्या रस्त्याने नेलं? यमुना मैयातून नेलं. बरं, तिकडे गेलं गोकुळामध्ये, त्याला ठेवलं तिकडे. ती पोरगी जन्माला आली होती माया, तिकडून उचललं वसुदेव बाबांनी तिला आणि मथुरेत यायचं होतं. कोणत्या रस्त्याने आले? आता ज्या रस्त्याने गेलो का त्याच रस्त्याने यावं लागतं. ज्या रस्त्याने देवाला नेलं ना त्याच रस्त्यानं मायेला पण आणलं आणि मथुरेत परत आले. ज्या रस्त्याने येतो त्याच रस्त्यानं जावं लागतं. देवाचा आपल्या अंतकरणात चित्तात येण्या जाण्याचा रस्ता ब्रह्मरंध्र. इथून डोळ्यातून नाही, कानातून नाही, नाकातून नाही. बाया मेल्यावर म्हणते बाया नाकाचा शेंडा वाकडा झाला, म्हातारीचा जीव नाका वाटे गेला. मारता मारता म्हातारीचे डोळे उघडे राहिली, बाई डोळ्या वाटे जीव गेला. तो जीव म्हणजे तुम्ही काय राम्यागडी समजता? हा, अरे हे सगळे इंद्रिय आहे ना घाण फेकतात बाहेर. घाणेरड्यामधून परमात्मा येईल जाईल का? अंतकरणात आत्मा म्हणजे कोणी माहिती का? ममई वंशो जीव जीवभूत सनातन मनःष्टाणी इंद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षति सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्ट सर्वा घटी राम एक हरि आत्मा जीव शिव ब्रह्मेना पर शंकराचार्यांचा श्लोक आहे. ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मेव नापरः. जीव हा ब्रह्माचा अंश आहे, म्हणजे आपला आत्मा हा परमात्मा आहे, देव आहे. आणि देव अशा घाणेरड्या दरवाजातून येत जात नाही, त्याचा येण्या जाण्याचा रस्ता आहे ब्रह्मरंध्र आहे. इथून येतो जातो तो. पुरुष मंडळी तुम्ही भाग्यवान आहे हो. रोज सकाळी स्नान घालताना पहिला पाण्याचा मग्गा कुठं? भाग्यवान आहे तुम्ही. रोज रामकृष्ण हरी म्हणत असाल ना? यार झाला का चहा? अगं तुम्ही भाग्यवान आहे. आमच्या नशिबाला हे रोज रोज नाहीये, आठवड्यातून 2दा. इथं पाणी वततो आपण केसावर, नाही का? तुम्ही भाग्यवान आहे. चिंतन करत जा, त्याचा जाण्या येण्याचा रस्ता आहे.
इथून परमात्मा येतो. तुला कोंडायचंय, तू इथून एकदा आला, माझ्या चित्तात स्थिर झाला का तुझा जाण्याचा जो रस्ता आहे का तो डायरेक्ट लॉक करून टाकायचा. तुला कोंडून टाकणार. कोंडूनी धरी न जीवे. का बरं? मागच्यांनी कोंडलंय ना, मग मी पण कोंडणार आहे. अनेकांनी कोंडलंय. आणि कोंडल्यामुळे झालं काय? ज्याला कोंडल्या जातो तो परमात्मा ज्यानं कोंडलंय त्याचा दास बनतो, त्यांचे काम करतो. काकड्यात भला मोठा अभंग आहे ना, त्याच्यात कोणाकोणाचे काम केले आहेत का नाही? त्याच्यात एक गोड चिंतन आहे. ज्ञानी यांची भिंत अंगे ओढी. भिंत चालली, भिंत कुणाची? माऊलींची. अधिकार पण तेवढाच आहे. काय माझ्या माऊलीचं साम्राज्य आहे, काय माझ्या माऊलीचं ऐश्वर आहे हो. अहो, ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे त्यांच्या मंदिराला सोन्याचा कळस असणं काय विशेष आहे? पिंपळ सोन्याचा आहे तर 11 किलोचा कळस माऊलींसमोर तुच्छ आहे. पण वारकरी संप्रदायाच्या संतांचं हे वैभव आहे, वारकऱ्यांचं मानावं लागल. मोठं सौंदर्य स्वरूप वाढवलं माऊलींचं. 750 वर्ष झाले माझ्या माऊलीला जगाच्या उद्धारा करता इथं यायला. भाग्यवान आहे आपण, भाग्यवान. आणि गोकुळाष्टमीचा दिवस खूपच पवित्र असतो. त्या दिवशी 2 योग असतात. एक भगवंताचा अवतार पण आहे रात्री 12 वाजता, आणि त्याच दिवशी माऊलींचा जन्म सुद्धा आहे रात्री 12 वाजता. असणारच ना महाराज, असणारच ना. का बरं? कारण महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर भगवंताचाच अवतार आहे. मग त्याच दिवशी नाही येणार तर कधी येणार? तुम्ही या 4 भावंडांचा विचार करा. निवृत्तीनाथ दादा हे भगवान शंकराचा अवतार आहे, त्यांचा जन्मही त्याच वेळेला आहे. सोपन काकांचा जन्म म्हणजे ब्रह्मदेव आहे. माऊली म्हणजे भगवान विष्णू आहे, आणि आदिशक्ती म्हणजे माया ही मुक्ताई आहे. म्हणजे नवरात्री मध्येच मुक्ताईचा जन्म आहे. त्यावेळेस आदिशक्ती विराजमान होते ना, तेव्हाच मुक्ताईचा जन्म होतो. 4 भावंड म्हणजे अवतारी महापुरुष आहेत, महात्म्य आहेत. आणि त्यांची भिंत चालली म्हणजे कथाभाग तुम्हाला माहिती आहे. फक्त माऊलींचा 750वा जन्मोत्सव सोहळा आहे म्हणून थोडं चिंतन मला आणायचं. कथाभाग तुम्हाला माहिती आहे. चांगदेव महाराज आले, एवढं गेले. त्यांना सकाळची वेळ उठलेले, दात घासायला भिंतीवर बसलेले, ऊन पाळ्या खात. मग ताई म्हणलं, दादा चांगदेव येत आहे. हो येत आहे. मग ती वाघावर बसून येत आहे. मग माऊली म्हणले दादाला, दादा चांगदेव महाराज वाघावर बसून येत आहेत, काय करायचं त्यांचं? दादा तर दादाच आहे, निवृत्तच आहे. आम्ही भाग्यवान आहे, आम्हाला जवळ आहे दादा. दादा म्हणले, ज्ञाना माझी इच्छा आहे रे चांगदेवाचा उद्धार करावा. मग काय अडचण आहे? इच्छा आहे त्याचा उद्धार व्हावा, पण नको त्याला सोबत घेऊन आलाय तो. उद्धार कसा करायचा? नको त्याला म्हणजे कुणाला? नको त्याला म्हणजे कुणाला? वाघाला सापाला नाही. यांच्यावर मी विजय मिळवलाय. मी त्याला सोबत आणलंय. उद्धार कसा करायचा? अहंकाराला सोबत घेऊन आल्यावर उद्धार नाही होत. मग माऊली म्हणे, पहिला त्याचा तो काढावा लागेल, मग उद्धार. माझा तो वाघावर आलाय, सजीवावर आलाय, आपण कसं जायचं? ज्ञाना आपण या भिंतीवरच बसलोय. मग माऊली म्हणले, ए बाई चल आम्हाला घेऊन तिकडे चल. आता मला सांगा, त्या भिंतीला काही चाक आहे, तिला काही बेरिंग आहे, तिला काही मोटर बसवलेली आहे, इथं काही बटन आहे दाबायला, कस काय चालली भिंत? अरे चाल ग बाई असं म्हणले ना, तेव्हा त्यांचा नोकर, त्यांचा दास, जगाचा मालक तिथं उभा आहे. आणि त्यानं माझ्या माऊली ज्ञानोबारांची भिंत, ज्ञानी यांची भिंत अंगे ओढी. स्वतः त्यानं माऊलींची भिंत ओढली. हा कशाचा प्रकार आहे? त्याला चित्तात कोंडून ठेवण्याचा परिणाम आहे. ज्या दिवशी तो चित्तात आला, मी देव झालो, हा झाला परमार्थाचा पाया. मी देव झालो, हा झाला परमार्थाचा पाया.
आणि मंदिर पूर्ण झालं असं कधी म्हणायचं? मंदिर मंदिर मंदिराचं काम पूर्ण झालं असं कधी म्हणतात? कळस झाला म्हणजे मंदिराचं काम पूर्ण झालं. कळसाच्या पुढे काहीच नाही ना. एक ठिकाणी मी विचारत होतो, पोरगा म्हणे लाइटिंग लावायची राहिली ना, मग म्हणजे घे ना लावून, कसा टाइम रंग द्यायचा असेल लाइटिंग काय करायचं तुला करून घे, पण मंदिर पूर्ण कशाने होईल? ना लाइटिंगने, ना रंगाने, ना कळसाने. कळसाच्या वर एक ध्वज लागला की समजायचं मंदिर पूर्ण झालं. कळसावर ध्वज म्हणजे मंदिर परिपूर्ण आहे. माझ्या अंतःकरणात देव आला, हा झाला मंदिराचा पाया. पण माझ्यातच देव आहे असं नाही, सगळ्यांच्या अंतःकरणात परमात्माच आहे, हा झाला भक्तीचा कळस. होईल येणे कळसाले, स्थिरावले अंतरी. असं हे रूप तुमचं, हे सौंदर्य तुमचं, हे स्वरूप देवा, त्या स्वरूपावर मला दर्शन घेण्याची परवानगी द्या अभंगाच्या शेवटी. तुका म्हणे बोले रे, तुका म्हणे बोले रे या. तुका म्हणे बोले रे या.
ध्यान डोळा मन लंपट यथामत यथावकाश भंगाचं चिंतन माझ्या अल्पमतीने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल ते स्वीकारा, चुकले असेल ते माझ्या वाणीचा दोष समजून माझे मला परत करा. आज श्री क्षेत्र चिकलठाण या गावात वार्षिक सालावाप्रमाणे चालू असणारा पर्व काळावरील यज्ञ भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी गुरुतुल्य गुरुवर्य हरिभक्तपरायण नामदेवजी महाराज पठाडे यांच्या शुभाशीर्वादानं आणि ग्रामस्थांच्या फार मोठ्या सहकार्याने चालू असणारा यज्ञातील आजच्या रात्रीच्या कीर्तनाच्या जागराच्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली आणि ती तुम्हा सर्व संत मंडळीच्या आज्ञेनं पार पडली. निमित्तानं पुन्हा वर्षानंतर आपण सर्व संत मायबापांचा माझ्यासारख्या पामराला दर्शनाचा योग मिळाला. धन्यवाद. कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित गुणीजन ग्रामस्थ भजनी मंडळ पंचक्रोशीतील वारकरी सर्वांचे आभार. विशेष रूपानं गोड असं ज्यांचं गायन आहे आदरणीय गायन सम्राट उद्धवजी महाराज आहेत त्यांचे आभार. खरंच त्यांच्याकडे पाहिल्यावर किती शांत व्यक्तिमत्व आहे. परमार्थाला पोषक असं जीवन महाराजांचं आहे हे दिसतंय त्यांच्या चेहऱ्यावरनं. महाराजांचे आभार. वेणेकरीताईंचे आभार ज्यांच्या माध्यमातून आमंत्रण झालं. ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ विशेष रूपानं आदरणीय श्री साबळे बाबा यांच्या माध्यमातून इथं आपण सगळ्यांच्या निमित्तानं आलो त्यांचे पण आभार. ग्रामस्थ मंडळींचे आभार. विशेष रूपानं गायनाची गोड साथ संगत आठही दिवस यांच्या माध्यमातून आहे. आमच्या नाशिकचं वैभव, आमच्या नाशिकचे स्वररत्न आणि खरंच संगीत विशारद आहेत. त्या गायनाच्या परीक्षा दिल्यानंतर बऱ्याच लोकांचं असं आहे काही संगीत परीक्षा नाही देतात तरी संगीत विशारद पदवी राहते. खरोखर संगीत विशारद पदवी त्यांना शोभते अशा आमच्या गायत्रीताई. गोड त्यांचं गायन आहे, सहज गातात. त्यांचे आभार. आणि वजनदार व्यक्तिमत्व आमच्या नाशिक जिल्ह्यातलं गायक हरिभक्तपरायण आमच्या रूपालीताई. तिला काही म्हणा काहीच राग येत नाही. गोड असं गायन आहे. ती कीर्तन पण चांगलं करते बरं का. गायत्रीताईंचे पण आभार. सगळ्या महाराज मंडळींचे आभार. आणि पेटीची साथ करणारे आदरणीय परमार्थप्रेमी म्हस्के महाराज त्यांचे पण आभार. आमच्या मैत्रिणीची कमी जाणवली मात्र आपल्या गावच्या सुनबाई अर्थात आमची मैत्रीण गोड गायिका हरिभक्तपरायण सकुताई म्हस्के. मी म्हटलं कीर्तन आहे पण तरी ताईंचा फोन नाही. मला सहज कळलं नाही कारण अधूनमधून पण आमचा फोन होत असतो खुशाली करता. ताईंचा फोन का नाही. आज मी गावापर्यंत आले तरी पण फोन नाही म्हणून मीच फोन केला. महाराजांनी उचलल्यावर कळलं की त्यांचे वडील वैकुंठवासी झालेत. उद्या 13वा आहे म्हणून ताई इथे नाही. ऐकून वाईट वाटलं आणि ताईंच्या दुःखामध्ये आम्ही पण सहभागी आहोत. सकुताईंनाही आमचा निरोप द्या. त्यांची उणीव आम्हाला जाणवली. ताईंचे महाराजांचे आभार. आणि ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ जे काही वर्षापासून आपल्याकडे सांभाळत आहेत. मी मगाच म्हटलं आपलं गाव आहे ना रत्न पारखी आहे, गाजर पारखी नाही आहे. रत्न सापडले का तुम्ही सोडते नाही. असे तुम्ही ना हिऱ्याचे खरीददार आहे, व्यापारी नाही खरीददार आहे. असे हिरे तुम्ही आपल्या जवळ ठेवलेले असे परमार्थातले हिरे ज्यांचं जीवन संस्थेमध्ये गेलेलं आहे. आज बाबांच्या माध्यमातून प्रत्यक्षात वाटतंय जोग महाराजांचं दर्शन झालंय. आदरणीय परमार्थप्रेमी कदम मौली उपस्थित आहेत. मला थोडीशी खंत वाटते संस्थेत नाही बसता आलं कारण जोग महाराजांच्या संस्थेत स्त्रिया नाही, महिलेला प्रवेश नाही. मी पांडुरंगाकडे विनंती केलेली. मागच्या पण वेळेला मी सांगितले का माझे 2 स्वप्न आहेत. एक नर्मदा मैयाची पायी परिक्रमा ती नक्की करून घेतली, झाली ती 1.5 वर्षापूर्वी पायी. आता अजून एक स्वप्न आहे पंढरपुरातला एक चातुर्मास करायचा. मग लवकर मरायचंय पण मरता मरता त्या काळ्याला विनंती केली आहे पुढच्या जन्मात कधी का मिळाना बहुतागीचा फेरा आला या नगरात कधी काय येणार पण मला पुरुषाचा जन्म दे म्हणजे मला संस्थेत ती खंत आहे. संस्थेत बसण्याकरता पुरुषाचा जन्म हवाय. पण आजही मला त्याचा आनंद वाटतो का माझ्या अंगावर जे उपरण आहे ना हे संस्थेच आहे. हा रंग आळंदीत गेलं रंग नाही सांगायचा आणि उपरण नाही सांगायचं. फक्त म्हणायचं पुरेकर मौलीचं उपरण द्या. दुकानदार हेच उपरण देणार. हे उपरण मी जेव्हा अंगावर घेते ना व्यासपीठावर आहे मला प्रत्यक्षात वाटतं जोग बाबांचा आशीर्वाद माझ्या अंगाला.
बाबांच्याच वाणीनं साळून की मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी. बाबांची कृपा आहे. गाथा मराठीत जो बाबांमुळे कळाला आहे त्यांचे उपकार आहेत. त्यांच्याच रूपानं आज कदम मौली उपस्थित आहे, त्यांचे आभार. गोड मृदंगाची साथ करणारे मृदंग अलंकार भक्तपरायण अमोलजी महाराज आहेत, आपले पण आभार. मोठा असा जनसमुदाय श्रवण करते श्रोतूवर्ग, आपले पण आभार. 11:30 वाजून गेले पण तोंडाचा 11चा आ तोंडाचा कोणाचा झाला नाही. सगळे शांत चित्ताने श्रवण करतायत. आपण सगळे श्रवणीय मंडळी आहात. चला उद्या वेळ भरपूर, उद्या नाही ना काही कीर्तनात काय अर्थाला, म्हणजे वेळ चालू होईल, म्हणजे उद्या काला जरा मन सोक्त करता येईल. सगळ्यांच्या ठिकाणी आभार. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम साऊंडवाल्या दादांनी केलं. खूपच गोड सृष्टी, तुमच्याकडे बघावंच नाही लागत, कारण काय पाहिजे हे तुम्हाला सगळं माहीत आहे. आपले आभार. पुन्हा पुन्हा हा सोहळा आपल्याला बघता यावा याच्याकरता चित्रीकरणाची व्यवस्था त्या दादांना केलेली आहे, त्यांचे पण आभार. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम.